असं काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात आणि आपापल्या परीने हे दोन्ही बंधुरा सुभाष पाटील दत्ता पाटील मदत करत असतात, समाजकार्य करत असतात। होया मॅचकडे 6 बॉल 6 केतनच्या हातामध्ये चेंडू स्ट्राइकला निवृत्ती। बघूया 6 बॉल 6 ची मॅच आणखीन किती रंगते। केतन और द विकेट हलक्या हाताने मिस टायमिंग झेलची शक्यता आणि हो सहज सोपा झेल टिपला फिल्डर त्या ठिकाणी सचिन पाटील आणि इथून मात्र निवृत्तीला परतावं लागेल। 6 बॉल 6 ची करत असताना पहिल्याच बॉलवरती निवृत्तीला बाद केले केतनने। केत मात्र मैदानावरती येतोय निवृत्तीच्या जागेवरती। 5 बॉल मध्ये 6 करायचे आहेत। केतन पाटील अखेरचं षटक घेऊन येतोय। अनेकदा या अग्नि परीक्षेमधून तो गेलेला आहे, अनेकदा आपल्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत। त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची कला आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये केतन पाटील सारखा एक जबरदस्त ऑप्शन निळजेकडे आहे। पण बघूया अनिकेत देखील तितका जबरदस्त मुरलेला खेळाडू फार कमी वयात संघामध्ये स्थान प्राप्त केलं आणि अनिकेतने अनेकदा आपल्या बॅटने मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत। इथून फक्त अनिकेतला आपल्या संघाला 6 धावा करून द्यायच्यात 5 बॉल मध्ये। अनिकेतसाठी ते काम सोपं असेल पण केतनसाठी या 6 धावा रोखणं सोपं काम नसेल। पण केतनने आणखीन 2-3 बॉल जर चांगले हाताळले तर मग प्रेशर दातिवलीवरती वाढू शकतो। केतन पाटील और द विकेट अनिकेतसाठी हो हवे पुन्हा एकदा पण कठीण होता। सचिनच्या आवाक्याच्या बाहेर धावचीची संधी आणि ती देखील गमावलेली आहे। झेल कठीण होता मान्य आहे पण धावचीची संधी का इथून गमावली हा प्रश्न आहे। केतनने हा थ्रो का कलेक्ट केला नाही, इथे एक धावही वाचू शकली असती। आणि आता 4 बॉल 4 व्हॉट अ मॅच। बघा काय जबरदस्त मॅच। 42चं टार्गेट इथून सहजासहजी दातिवलीला चेस करता येत नाही। निळजे संघ मात्र झुंजवतो अक्षरशः या मैदानावरती दातिवली संघाला। पण हा फलंदाज इथून बाद होऊ शकला असता, थ्रो कलेक्ट झाला नाही। 2 धावा आले आणि त्यामुळे 4 बॉल 4। गोलंदाज केतन हो हो यावेळेस मात्र डॉट बॉल। आता चेंडू शिल्लक 3 करायच्या धावा 4 विकेट्स। आपण बघूया किती विकेट गेले होते निळजेच्या, आम्हाला स्कोर सांगतील। 5 विकेट दातिवलीचे केवळ 2 विकेट, त्यामुळे त्यांच्याकडे तो प्लस पॉइंट आहे। बरोबरी झाली तर मात्र इथून विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकतील। पण निळजे संघ देखील इथून फाईट करतोय। केतनची गोलंदाजी पहिल्या 3 बॉल मध्ये केवळ 2 धावा आल्यात, 1 विकेट 1 डॉट। आता पुढच्या 3 बॉल मध्ये त्याला 4 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत। जबरदस्त मॅच रंगते मैदानावरती। RR ट्रॉफी 2024 सुंदर पर्व दिवस पहिला सामना क्रमांक 3 केतन हो हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल। चेंडू समजलाच नाही, चेंडू उमगलाच नाही, चेंडूची लेंथ ओळखता आली नाही। बघू शकाल पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय। हा लेग ब्रेक होता। आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि करायच्या धावा 4। व्हॉट अ मॅच। हाय व्होल्टेज मुकाबला। 6 बॉल 6 ची मॅच अशा पद्धतीने रंगेल कुणी विचार केला होता। मी आधीच म्हटलं होतं की निळजे संघ इथून लढेल, इथून झुंज देईल, दातिवली संघाला संघर्ष करण्यास भाग पाडेल। 2 बॉल 4 हा देखील गेलाय मागे। धावचीची संधी आहे, इथून होईल फलंदाज बाद। आणखीन एक धक्का जे हनुमान क्रिकेट संघ दातिवलीला, यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो ही मॅच होती कुठे आणि आली कुठे। एक वेळ अशी होती की दातिवली संघ ही मॅच सहजतेने जिंकेल, प्रत्येकाला वाटले की एका फटक्याची मॅच आहे, पण ही मॅच आता 1 बॉल 4 वरती आली आहे।
सरी नाही म्हणताना, कारण विकेट निळजेचे गेले होते एकूण 5 आणि दातिलीचे विकेट किती आहेत 3, त्यामुळे 3 धावाही चालतील. पण 3 धावा धावून निघतील का प्रश्न आहे. निघू शकतात, क्रिकेट आहे. पण आता इथून गोलंदाज 3 धावांचा विचार नाही करणार. फलंदाज विचार करेल इथून फक्त एखाद्या मोठ्या फटक्याचा, कारण 3 धावा जर झाल्या तर त्या खराब फिल्डिंगमुळे होऊ शकतात किंवा खूप मोठ्या गॅपमध्ये चेंडू गेला तरच होऊ शकतात. 1 बॉल 4 ची गरज आहे, 3ही चालतील. केतन पाटीलने या मॅच मध्ये प्राण ओतलाय, या मॅच मध्ये संजीवनी प्रदान केली आहे. निळजेच्या समर्थकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत, विजयाचं स्वप्न दाखवलंय. पण न्यू बॅटर स्ट्रायकिंग इंडला यावेळेस मात्र स्ट्राईकला येतोय. विनीत पाटील जो सलामीला आला होता, त्या विनीतच्या हातामध्ये जय हनुमान दातिवलीचं भवितव्य, तर दुसऱ्या बाजूला केतन पाटीलच्या हातामध्ये जय हनुमान निळजे संघाचं भवितव्य. टाळ्या यायला हरकत नाही मॅच साठी. 1 बॉल 4, 6 बॉल 6 ची मॅच 1 बॉल 4 वरती, म्हणजे 5 बॉल मध्ये केवळ 2 धावा आलेल्या त्या ओव्हर मध्ये. 1 बॉल 4. स्वीप करतायत, फाईन लेगला गॅप मोठी आहे, फिल्डर गेल्यात, थ्रो देखील झालाय. थ्रो तिथे कलेक्ट झालाय का, आणि हो इथून फलंदाज झालाय बाद. आणि अशा प्रकारे जय हनुमान क्रिकेट संघ निळजेने जिंकलेला आहे रोमहर्षक सामना. वेल प्लेड जय हनुमान निळजे. ऍक्शन रिप्ले, ही विनिंग मोमेंट, हा अंतिम चेंडू बघू शकाल आपण. स्वीप केला होता, फटका चांगला होता, पण समोर फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. फिल्डिंग खूप चांगली झाली. हा थ्रो देखील सुटला होता, पण विशाल पवार धावत आले आणि बघू शकाल भरपूर लांब होते. आणि अशा प्रकारे एका धावेने इथून हा विजय प्राप्त केलाय जय हनुमान निळजेने. आणि निळजे संघ इथून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगने चमकदार कामगिरी करत असताना अभिनंदन दत्ता पाटील, अभिनंदन.